नमस्कार बालमित्रांनो, आतापर्यंत आपण बेरजेच्या सहाय्याने पाढा कसा तयार करायचा हे शिकलेलो आहोत। आज आपण वजाबाकीच्या सहाय्याने पाढा कसा तयार करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे। वजाबाकीच्या सहाय्याने पाढा तयार करणे। या ठिकाणी मी 5 चा पाढा लिहिलेला आहे। 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45 आणि 5 10 50। तसंच मी 3 चा पाढा घेतलेला आहे। 3 एके 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30। आणि मी या ठिकाणी काय केलेलं आहे, 5 चा पाढा आणि 3 चा पाढा यातल्या अंकांची मी पुढे वजाबाकी केलेली आहे। आता इथे 5 वजा 3 ते मी या ठिकाणी लिहिलेले। 5 वजा 3 यांचं उत्तर आलं 2। त्याच्यानंतर 10 वजा 6 या ठिकाणी लिहिलेले, त्याचं उत्तर आलं 4। आणि 15 वजा 9 6, 20 वजा 12 8, 25 वजा 15 10, 30 वजा 18 12, 35 वजा 21 14, 40 वजा 24 16, 45 वजा 27 18 आणि शेवटी 50 वजा 30 बरोबर 20। अशा प्रकारे ही मी वजाबाकी केल्यानंतर 5 चा पाढा आणि 3 च्या पाढ्यातल्या अंकांची वजाबाकी केल्यानंतर मला 2 चा पाढा मिळतोय बघा। बे एके बे, बे दुने 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे 5 10, बे 6 12, बे 7 14, बे 8 16, बे 9 18, बे 10 20। आणि हा पाढा मी पुढे गुणाकार रूपात लिहिलेला आहे। याप्रमाणेच मी अजूनही 9 चा पाढा घेतलेला आहे आणि 5 चा पाढा घेतलेला आहे आणि त्यातल्या प्रत्येक ओळीतल्या अंकांची मी वजाबाकी केलेली आहे। बघा या ठिकाणी 9 वजा 5 बरोबर 4, 18 वजा 10 8, 27 वजा 15 12, 36 वजा 20 16, 45 वजा 25 20, 54 वजा 30 24, 63 वजा 35 28, 72 वजा 40 32, 81 वजा 45 36 आणि 90 वजा 50 बरोबर 40। अशा प्रकारे 9 चा पाढा वजा 5 चा पाढा अशी वजाबाकी केल्यानंतर मला या ठिकाणी 4 चा पाढा मिळालेला आहे बघा। 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40। आणि हा पाढा मी पुढे गुणाकार रूपामध्ये लिहिलेला आहे। तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे वजाबाकीच्या सहाय्याने वेगवेगळे पाढे मला तयार करून दाखवायचे आहेत।